बद्दल काही इश्यू होता वार्ड नंबर 1 मध्ये व्हिजिट केला, काय प्रकरण होता ते सगळे? असं आहे की डम्पिंगचा विषय अत्यंत गंभीर आहे. ज्या पद्धतीने डम्पिंगचं सगळं साम्राज्य उभं राहत आहे मुंबईमध्ये, हा नागरिकांसाठी खूप मोठा धोका आहे. अतिशय म्हणजे प्रदूषणाचं जर काही म्हणजे त्याचं काही खरंच नाही आहे. मोठ्या प्रमाणावर धुळीचं प्रदूषण होतंय, रस्त्यावरती धूळ पडलेली आहे, गाड्या अस्ताव्यस्त उभ्या आहेत सगळ्या, आणि एक नागरिकांना जो त्रास होतो या निमित्ताने आम्ही त्याची दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे. आज मी गणपत पाटील नगरमध्ये बघितलं, इथे गावठाणाच्या या भागात देखील आलोय. इथे सुद्धा अनधिकृतपणे या ठिकाणी डम्पिंग सुरू आहे आणि आम्ही याची गंभीर दखल घेतलेली आहे. येत्या काही दिवसात म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मुंबई महापालिकेत आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत रेखा यादव आणि माझ्या वॉर्डचा काही इथे भाग येतो. आम्ही महापौरांकडे याबाबत संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून महापालिकेने यात काय कारवाई केली, दुसरी बाब पोलीस स्टेशनला FIR नोंदवल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली याची आम्ही गंभीर दखल घेणार आहोत आणि ज्या काही रिव्ह्यू मीटिंग होतात त्यामध्ये काय पुढे कारवाई होते हे आपल्याला नक्कीच दिसेल. हा डम्पिंग ग्राउंड मध्ये SWM आणि बिल्डिंग फॅक्टरी चे अधिकारी पण काय सम्मिलित आहेत का? याची चौकशी करणार आम्ही, याची पूर्ण चौकशी करणार आणि जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावरती कुठली दयामाया करणार नाही. कारण हे मोठं आर्थिक साम्राज्य हे मुंबईकरांच्या जीवावरती उभं राहत आहे, मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळ चाललेला आहे आणि ही बाब आम्ही मुंबईत चालू देणार नाही.